राळेगावातील गॅस वितरण पुरवठा व्यवस्थेविरोधात शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन। अमोल सांगानी राळेगाव वडकी। राळेगाव येथील गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेमध्ये होत असलेल्या गैरसोयी, नियोजनाचा अभाव तसेच सुरू असलेल्या कथित ब्लॅक मार्केटिंग विरोधात शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार राळेगाव यांना आज गुरुवार दिनांक 6 मे रोजी निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गॅस बुकिंग केल्यानंतर ओटीपी उशिरा प्राप्त होणे, ओटीपी मिळाल्यानंतरही सिलेंडर वितरणास विलंब होणे, वितरण केंद्रावर नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। तसेच अनेक वेळा कर्मचारी अनुपस्थित राहतात व उपस्थित कर्मचारी नागरिकांना समाधानकारक माहिती देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। वितरण केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, बसण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे। टोकन प्रणाली नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले। यासोबतच काही ठिकाणी गॅस सिलेंडरची ब्लॅक मार्केटिंग होत असून अधिक दराने विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले। या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गॅस वितरण व्यवस्था सुरळीत व नियोजनबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच लवकरात लवकर समस्यांचे निराकरण न झाल्यास जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी निवेदन देताना शिवसेना शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनाच्या वतीनं राळेगाव तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं। गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी काही लोकांना एवढा त्रास होऊन राहिला का जे ऑफिस आहे HP आणि इंडियन गॅसचं, तिथं जर ग्राहक गेले तर त्यांची कर्मचाऱ्याची भाषा जी उद्धट वागणूक आहे, उत्तर बरोबर देत नाही आहे। दुसरी गोष्ट, आपले जे बुकिंग झालेलं आहे त्याची OTP मिळाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही तुमचं सिलेंडर उचललेलं आहे, तुम्ही आता नवीन बुकिंग करा, मालकासोबत बोलून घ्या, आमच्यापाशी सिलेंडर अवेलेबल नाही आहे। ठीक आहे, आता अवेलेबल नाही आहे, पण एक महिना अगोदर जे सिलेंडर बुकिंग झाले होते त्यांचे जे आमचे सिलेंडर हे गेले कुठं, या गोष्टीची दाद मागण्यासाठी आम्ही आज राळेगाव तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं। त्यांनी तात्काळ कारवाई करतो असे आम्हाला आश्वासन दिले। जर या तिथं नाही पाण्याची व्यवस्था आहे, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत म्हाताऱ्या माणसापासून तर जवान माणसापासून सगळेच जण तिथं रांगेमध्ये उभे राहतात, नाही तिथं पाण्याची व्यवस्था आहे, उन्हाचा तडाखा आहे, पेंडॉल नाही, काहीच नाही, कोणतीच व्यवस्था अशी केलेली नाही आहे। दिव्यांगासाठी सुद्धा काही कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे। जर या 4 दिवसामध्ये आम्हाला या सिलेंडरवाल्याकडून आम्हाला जर साहेबांनी जर समाधान आमचं केलं नाही तर आम्ही उग्र रूप असं आंदोलन आम्ही धारण करू। शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे इशारा देतो। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।